तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या फेवरेट यूट्यूब चॅनल मराठी बुकिशमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत द सायकोलॉजी ऑफ मनी, पैशाचे मानसशास्त्र. याच्यातील आपण प्रकरण 12 या सुरुवात करणार आहोत, ज्याचे नाव आहे आश्चर्य. तर मित्रांनो, याच्या आधी या पुस्तकावर आपले 11 चॅप्टर कंप्लीट झालेले आहेत आणि 11ला 11 व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत. ते जर तुम्ही पाहिले नसतील तर सगळ्यात आधी ते व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्कीच पहा, नंतरच या व्हिडिओवर या. तर मित्रांनो, आतापर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला तर नक्कीच लाईक करा, कारण तुमची एक लाईक आमच्यासाठी पुढच्या व्हिडिओची मोटिवेशन असते. तर चला मग सुरुवात करू. प्रकरण 12, आश्चर्य. स्टॅनफोर्डचे प्रोफेसर स्टॉक सागन यांनी एकदा जे सांगितले ते प्रत्येक गुंतवणूकदाराने त्याच्या फळ्यावर लिहून ठेवले पाहिजे. ज्या गोष्टी पूर्वी कधी झाल्या नाहीत त्या सतत सर्व काळ होत असतात. इतिहास हा धक्कादायक घटनांचा अभ्यास असतो, पण गुंतवणूकदार आणि अर्थशास्त्रज्ञ या इतिहासाचा वापर भविष्याचा मार्गदर्शक म्हणून करतात. एवढेच नाही तर मार्गदर्शकावर थोडीशी शंका घेण्याचीही ते टाळतात. यातील विरोधाभास आला का लक्षात? समस्या काय आहे हे तुमच्या लक्षात आले का? हुशार माणसे अर्थशास्त्राच्या आणि गुंतवणुकीच्या इतिहासाचा अभ्यास करतात. आपल्या अपेक्षांची फुटपट्टी म्हणून इतिहास आपल्याला मदत करतो. माणसे कुठे चुका करू शकतात हे आपल्याला इतिहासावरून कळू शकते, आणि त्याचबरोबर कुठले धोरण काम करू शकेल याचा अंदाज बांधण्यासाठी इतिहास आपल्याला मदत करू शकतो. पण इतिहास हा भविष्याचा नकाशा नाही. भविष्यात काय होणार आहे हे हा इतिहास आपल्याला ठामपणे सांगू शकत नाही. गुंतवणूकदार नेहमी एका सापळ्यात अडकतात. त्याला मी भविष्यद्वक्त्याचे कातडे पांघरलेला इतिहासकार अशी उपमा देतो. भूतकाळातील माहितीवर अतिविसंबून ते भविष्याचा वेध घेतात, आणि ते पण अशा क्षेत्रात जेथे रोज नवनवीन शोध लागत असतात. नवप्रवर्तन होत असते, आणि हे प्रगतीचे जीवनरस आहेत. अर्थात गुंतवणूकदारांना यासाठी सर्वस्वी जबाबदार धरता येणार नाही. जर गुंतवणूक हे तुम्ही एक कठोर नियमबद्ध शास्त्र मानलेले, तर कदाचित तुम्ही त्याचा वापर करून भविष्याचा वेध घेऊ शकाल. भूवैज्ञानिक करोडो वर्षाचा डाटा वापरून पृथ्वीचे एक प्रतिमान बनवतात, आणि त्यावरून पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास करतात आणि पुढे काय होणार आहे याचा अंदाज वर्तवतात. तसेच तुम्ही हवामानशास्त्रज्ञाबद्दल म्हणू शकता. डॉक्टरांच्या बाबतीतही हे खरे आहे. 1020 या वर्षी मूत्रपिंडावर जशी शस्त्रक्रिया व्हायची तशीच आता 2020 साली होते. पण गुंतवणूक हे त्या प्रकारचे शास्त्र नाही. येथे मोठ्या प्रमाणावर माणसांचे समूह अपुऱ्या माहितीवर विसंबून सदोष निर्णय घेत असतात, आणि या निर्णयांचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होणार असतो. भल्या भल्या हुशार लोकांची इथे गाळण उडते. ते निराश होतात, लोभी होतात आणि बऱ्याच वेळा विनाकारण भयभीतही होतात. पदार्थविज्ञानाचा थोर शास्त्रज्ञ रिचर्ड फायनमन एकदा म्हणाला होता, जर अणुरेणूंना भावना असत्या तर पदार्थ विज्ञान किती भयंकर अवघड झाले असते याची कल्पना करून पहा. गुंतवणूकदारांना भावभावना असतात, म्हणजे त्यातील बहुतेक जणांना. म्हणून भूतकाळात त्यांनी काय केले याचा अभ्यास करून ते भविष्यात काय करतील याचा अंदाज बांधणे वेडेपणाचे आहे. गोष्टी कालांतराने बदलतात, कारण त्या प्रकृतीला परिस्थिती कायम चांगली किंवा कायम वाईट ठेवणे आवडत नाही म्हणून. हे तत्त्वे अर्थशास्त्राचा पाया आहे असे म्हणायला हरकत नाही. या तत्त्वावर अर्थशास्त्राचा डोलारा उभा आहे. बिल बॉनेर हा एक गुंतवणूकदार आहे. बाजार कसे काम करते याबद्दल तो काय म्हणतो ते पहा. बाजाराला तो गमतीने बाजार साहेब म्हणतो. हे साहेब अंगात भांडवलशाही कार्यरत असे, लिहिलेला टी-शर्ट घालत आणि त्याच वेळी हातात विळा कोयता धरतात. जगात अशा फार कमी गोष्टी आहेत ज्या कायम तशाच राहतात. याचाच अर्थ असा आहे की इतिहासकारांना आपण भविष्यद्वक्ता मानू शकत नाही. माणसांचा प्राथमिकता आणि त्यांची स्वतःला सांगितलेल्या कथा या पैशाशी संबंधित कुठल्याही गोष्टी मागील चालना असतात. आता या गोष्टी काही तशाच राहत नाहीत. त्या बदलणाऱ्या संस्कृतीबद्दल आणि पिढ्यांबरोबर बदलत असतात आणि बदलत राहणार आहेत. आपले मन आपल्यावरच एक जादू करते, ती म्हणजे आपण पैशाच्या संदर्भात आपण जे होऊन गेले त्या लोकांचे अवास्तव कौतुक करतो. एखाद्या अनुभवातून आपण गेलो याचा अर्थ असा होत नाही की पुढे काय होणार आहे हे आपण सांगू शकतो. प्रत्यक्षात तसे फार क्वचित घडते, कारण तुमचे अनुभव तुम्हाला आत्मविश्वासात देऊ शकतात, भविष्य वर्तवण्याची शक्ती नाही. गुंतवणूकदार मायकल बॅटनिक याने हे चांगले समजावून सांगितले आहे. जेव्हा कोणीतरी त्याच्या लक्षात आणून दिले की फार कमी गुंतवणूकदार वाढणाऱ्या व्याजदरासाठी तयार नसतात, कारण त्यांनी त्याची कधी अनुभवच घेतलेला नसतो.
तो म्हणाला, पण त्याने काही फरक पडत नाही, कारण तो अनुभव घेतला किंवा त्याचा अभ्यास केला तरी भविष्यात काय होणार आहे याबद्दल तो अभ्यासात मार्गदर्शन करू शकत नाही. मग काय झालं? आताची व्याजदरातील वाढ ही मागच्यासारखी आहे का? त्याच्याही मागे झालेला व्याजदर वाढीसारखी आहे? वेगवेगळ्या प्रकारच्या संपत्तीवर त्याचा कसा परिणाम होणार आहे? मागच्यासारख्या काय त्याच्या बरोबर विरुद्ध? एकीकडे ज्या लोकांनी 1987, 2000 या 2008 साली गुंतवणूक क्षेत्रात काम केले किंवा गुंतवणूक केली त्यांना बऱ्याच प्रकारच्या बाजारांना अनुभव आला. दुसरीकडे या अनुभवामुळे त्यांच्यात आत्मविश्वास जागृत झाला असण्याची शक्यता नाही का? स्वतःची चूक कबूल न करता ते त्यांच्या अनुभवांना चिटकून राहिले नाही का? तुम्ही जर गुंतवणुकीच्या इतिहासावर विसंबून राहून त्याचा वापर पुढे काय होणार आहे याचा अंदाज करण्यासाठी वापरलात तर 2 धोके उद्भवतात. नंबर 1, ज्या दुरुस्त घटनांमुळे तुमच्या परिस्थितीत बदल घडत असतो त्या तुमच्या लक्षात येत नाही. इतिहासातील माहितीतील महत्त्वाच्या घटना दुरुस्त आणि अचाट असतात. या घटना अर्थव्यवस्थेची आणि रोख बाजाराची चाके फिरवतात. उदाहरणार्थ महामंदी, दुसरे महायुद्ध, .कॉमचा बुडबुडा, 11 सप्टेंबर 2000च्या मध्यंतरी झालेला घर बांधणीचा बुडबुडा, फुटला ती घटना इत्यादी. या घटनांची संख्या कमी असली तरी त्यांची भूमिका मोठी असते, कारण त्या त्यांच्या काही संबंध नसलेल्या घटनांवर प्रचंड प्रभाव पाडतात. 19व्या आणि 20व्या शतकात एकूण 15 अब्ज माणसांचा जन्म झाला, पण खालील 7 माणसे त्यात नसती तर जग आज कसे असते कल्पना करा. ॲडॉल्फ हिटलर, जोसेफ स्टॅलिन, माओ झेडॉंग, गॅलिओ प्रिन्सिप, थॉमस एडिसन, बिल गेट्स, मार्टिन लुथर किंग. हे 7 माणसं. ही यादी अपुरी आहे किंवा अर्थपूर्ण आहे का याची मला कल्पना नाही, पण आज जगाची जी काही अवस्था आहे, देशांच्या सीमा ते तंत्रज्ञान ते सामाजिक निकष, ती यांच्याशिवाय पूर्ण वेगळी असती. आकड्यात सांगायचे झाल्यास मागील शतकात फक्त 0.0000000004% माणसे जगाची वाटचाल ज्या काही दिशेने झाली त्याला जबाबदार होती. हेच योजनांच्या बाबतीत होते, संशोधनाच्या आणि घटनांच्या बाबतीत होते. आता खालील घटना घडल्या नसत्या तर जग कसे असते याची कल्पना करा. महामंदी, दुसरे महायुद्ध, मॅनहॅटन प्रोजेक्ट, लसीकरण, प्रतिजैविके, अपारनेट, 11 सप्टेंबर, सोव्हिएत युनियनचे विघटन. हे 20व्या शतकात किती प्रकल्प, योजना कार्यरत झाल्या असतील, किती घटना घडल्या असतील, अब्ज, खर्व आपल्याला माहीत नाही. पण या 8 घटनांनी जगावर जो परिणाम केला तो इतर अब्जावधी घटनांनी करू शकला नाही. वितरण आलेखाच्या शेपटावरील घटनांचे आपण विशेष कौतुक करत नाही आणि या छोट्या छोट्या घटना मिळून जो परिणाम साधला जातो तोही आपण कमी किमतीचा समजतो. उदाहरणार्थ 9/11च्या घटनेने फेडरल रिझर्व्हला व्याजदर कमी करण्यास प्रवृत्त केले, ज्याने घर बांधणीचा बुडबुडा तयार होण्यास मदत झाली. त्याने वित्तीय आपत्ती कोसळली, ज्यामुळे बेकारीचे संकट कोसळले. त्यामुळे कोट्यावधी तरुणांनी परत शिक्षण सुरू केले, ज्यामुळे 1.6 खर्व डॉलरची 10.8% व्याजाने शैक्षणिक कर्ज वितरित करण्यात आली. आता विद्यार्थ्यावर पडलेला व्याजाचा बोजाही जबाबदारी त्या 19 अतिरेक्यांवर टाकणे फारसे तर्कसंगत नसेल कदाचित, पण दुरुस्त घटना जेव्हा जगाला चालना देतात तेव्हा असेच होते. कुठल्याही क्षणी अर्थविश्वात ज्या काही घटना घडत आहेत त्याचे मूळ भूतकाळात घडलेल्या मुठभर घटनांत शोधता येते. अशा घटना की त्या घडतील असे कोणाला स्वप्नातही वाटले नसेल. अर्थशास्त्राच्या इतिहासाचे सर्वसामान्य कथानक म्हणजे आश्चर्याची त्यातील भूमिका. या त्या आश्चर्यकारक घटना घडतात त्यामागे आपण मूर्ख आहोत किंवा आपला अभ्यास कमी पडतो म्हणून नव्हे. या आश्चर्यामागचे कारण हिटलरच्या जन्माची शक्यता किंवा त्याच्या पालकामध्ये झालेल्या भांडणांची शक्यता सारखी होती म्हणून. तंत्रज्ञानाचे भविष्य सांगणे अवघड आहे, कारण जर जोनास साल्कने जर लस शोधून काढली नसती तर पोलिओच्या साथीत बिल गेट्सचा मृत्यू झाला असता. विद्यार्थ्यांच्या कर्ज प्रकरणात वाढ झाली असा अंदाज आपण आधी करू शकलो नाही, कारण विमानतळावरील सुरक्षा कर्मचाऱ्याने 9/11च्या अतिरेक्याचा सुरा काढून घेण्याची शक्यता होती. हाच या सगळ्याचा अर्थ आहे. समस्या ही आहे की आपण महामंदी आणि दुसऱ्या महायुद्धासारख्या घटनांचा वापर भविष्यातील संभाव्य दुर्घटना आणि गुंतवणुकीच्या परताव्यावर काय परिणाम होईल हे जोखण्यासाठी करतो, पण त्यासारख्या उलथापालथा करणाऱ्या घटना त्याच्या आधी कधी घडल्या नव्हत्या. त्यामुळे भविष्य वर्तवणार भूतकाळात घडलेल्या वाईट किंवा चांगल्या घटना तशाच भविष्यकाळात वाईट किंवा चांगल्या घडतील असे गृहीत धरतो.
तो इतिहासाचा मागोवा घेत नाही असे म्हणावे लागते. काही कारण नसताना ते घडून गेलेल्या पण त्यापूर्वी घडून न गेलेल्या अभूतपूर्व घटनांचा इतिहास भविष्यातील घटनांना लागू पडत नाही असे गृहीत धरतात. नासिब तालेब त्याच्या फुल्ड बाय रँडमॅनस या पुस्तकात म्हणतो, इजिप्तमध्ये पॅराहानच्या काळात पुजारी नाईलच्या पाण्यात पुराच्या खुणांचा अभ्यास करत असत. या खुणांचा उपयोग ते भविष्यात पूर आला तर पाणी जास्तीत जास्त कुठपर्यंत येईल याचा अंदाज वर्तवण्यासाठी करत. फुकुशिमाच्या अणुप्रकल्पात पण हेच करतात. ही पद्धत 2011 सालच्या सुनामीत अपयशी ठरली. या अणुप्रकल्पाची उभारणी इतिहासातील भूकंपाचा अभ्यास करून केली गेली होती. यापेक्षा भयंकर आपत्तीची कल्पनाही त्यांना केली नव्हती आणि त्यांनी हे लक्षात घेतले नव्हते की त्यांनी ज्या भूकंपाचा अभ्यास केला होता ते अभूतपूर्व होते आणि तसे ते आधी झाले नव्हते. त्या भूकंपांनाही त्या काळात आश्चर्याचा धक्का दिला होता, कारण तसा भूकंप त्याआधी झाला नव्हता. 2011 सालीही जो बसला तो आश्चर्याचा धक्काच होता. हे काही विश्लेषणाचे अपयश नाही, हे कल्पनाशक्तीचे अपयश आहे. भविष्यकाळ हा भूतकाळासारखा नसणार हे उमगायला वेगळे कौशल्य लागते आणि ज्यांच्याकडे ते आहे त्यांना बहुतेक वेळा वित्त क्षेत्रातील अंदाज बांधणाऱ्यामध्ये विशेष मान मिळत नाही. 2007 साली न्यूयॉर्कमध्ये मी एका जेवणास हजेरी लावली होती. तेथे डॅनियल कहानेमॅन याला एक प्रश्न विचारण्यात आला की आपले अंदाज चुकल्यावर गुंतवणूकदारांनी कशी प्रतिक्रिया द्यावी. तो म्हणाला, आपल्याला जेव्हा आश्चर्य वाटते आणि आपण आपली चूक मान्य केली तरी आपण काय म्हणतो, मी ती चूक परत करणार नाही. पण यापासून तुम्ही असा धडा घ्यायला हवा की तुम्हाला अनपेक्षित असे काहीतरी घडले म्हणून तुमच्या हातून ती चूक झाली. पण या जगात तुम्हाला कशाचीही पूर्वकल्पना येऊ शकत नाही. आश्चर्यातून घेण्यासारखा हाच खरा धडा आहे. आश्चर्याकडून शिकण्यासारखी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे जग हे एक आश्चर्य आहे. भूतकाळातील आश्चर्याचा वापर भविष्यातील सीमारेषांमध्ये वावरण्यासाठी किंवा मार्गदर्शक तत्त्वे निर्माण करण्यास तसा अर्थ नाही. भूतकाळातील आश्चर्याकडून आपण हे शिकले पाहिजे की पुढच्या आश्चर्याचा धक्का कसला असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. भविष्यातील अत्यंत महत्त्वाच्या आर्थिक घटनांचा ज्या उलतापालता घडवून आणू शकतात, वेध घेण्यासाठी किंवा त्या बाबतीत मार्गदर्शक म्हणून इतिहासातील घटनांचा काडीचाही उपयोग होत नाही. या घटना पूर्वी कधी घडलेल्या घटना असतील आता, त्यामुळे आपली या घटनांना तोड देण्याची शक्यता नसणार आणि त्यामुळे त्यांचा आघात भयंकर असतो. महामंदी आणि युद्धासारख्या भीतीदायक घटनांच्या बाबतीत तसेच संशोधनांच्या किंवा नवनिर्मितीच्या बाबतीत खरे आहे. तुम्ही जर माझा हा अंदाज खरा ठरेल हे मी आत्मविश्वासाने म्हणू शकतो, कारण उलतापालता घडवून आणणारे आश्चर्याचे धक्के बसू शकतात. हा अंदाज आजवर अचूकपणे खरा ठरला आहे. नंबर 2. अर्थव्यवस्था आणि रोखे बाजारांच्या भविष्यातील वाटचालीचा वेध घेण्यासाठी इतिहासाचा वापर मार्गदर्शनासाठी करणे धोकादायक आहे, कारण त्यात आजच्या जगातील रचनात्मक बदल जमेस धरलेले नसतात आणि त्यांचा जर आजच्या जगाशी अगदी जवळचा संबंध आहे. काही रचनात्मक बदलांचे उदाहरण घेऊ. 401 ला 42 वर्षे होऊन गेली. रॉथ IRA त्या मानाने नवीन आहे. त्याला सुरुवात झाली 1990 मध्ये. मग वैयक्तिक अर्थवित्तीय सल्ले आणि अमेरिकन नागरिक आज यांच्या निवृत्तीसाठी कशी बचत करतात याचे विश्लेषण या दोन गोष्टींची तुलना तुमच्या मागच्या पिढीत साधक बाधक वाटणाऱ्या गोष्टींशी होऊ शकत नाही. हे मान्य करण्याशिवाय दुसरा पर्याय आपल्याकडे नाही. गोष्टी बदलतात. किंवा व्हेंचर कॅपिटल उद्योगाचे उदाहरण घ्या. 25 वर्षापूर्वी हा उद्योग जवळजवळ अस्तित्वात नव्हता असे म्हटले तरी चालेल. आज एक व्हेंचर कॅपिटल कंपनीचे जेवढे भांडवल आहे तेवढे पूर्वी साऱ्या कंपनीचे मिळूनही नव्हते. नायके कंपनीचा संस्थापक फिल नाईटने त्या काळातील त्याच्या धंद्याविषयी एक आठवण सांगितली आहे. त्या काळात व्हेंचर कॅपिटल अशी काही गोष्ट नव्हती. महत्त्वाकांक्षी तरुण उद्योजकाला पतपुरवठ्यासाठी फार कमी दारे उघडी होती आणि त्याच्यावरही जोखमीचा तिरस्कार करणाऱ्या रखवालदारांचा पहारा असायचा. या रखवालदारांकडे कल्पनाशक्तीचा पूर्ण अभाव असायचा. यांना बॅकर म्हणून ओळखले जायचे. याचाच अर्थ असा होतो की काही वर्षापूर्वी नवीन उद्योगांना जो पतपुरवठा व्हायचा त्याबद्दलची इतिहासातील माहिती ही अत्यंत टकाऊ आहे. गुंतवणुकीची आवर्तने आणि नव्याने सुरू झालेल्या उद्योगांच्या अपयशाचा दर या बाबतीत इतिहासातील माहितीच्या काळा इतकाही उपयोग होत नाही, कारण सध्या कंपन्या ज्या पद्धतीने पतपुरवठा होतो तिनेच एक इतिहास घडवला आहे. पुढे मागे ही पद्धत एक ऐतिहासिक उदाहरण म्हणून दिली जाईल. किंवा रोखे बाजारांचे उदाहरण घ्या. S&P
500 या निर्देशकांत 1976पर्यंत वित्तीय संस्थांच्या रोख्यांचा अंतर्भाव नव्हता. आज या निर्देशकांत आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांची टक्केवारी 6% आहे. 50 वर्षापूर्वी बाजारात तंत्रज्ञान कंपन्यांचे रोखे जवळजवळ नव्हते. आज निर्देशकांचा जे 5वा हिस्सा आहे. लेखांकनाचे नियम खूपच बदललेले आहेत. लेखापरीक्षणाच्या पद्धती व नियम बदलत आहेत आणि बाजारात रोकडे उपलब्धही बदलत आहेत. बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत आणि बदलत आहेत. गेल्या 150 वर्षात अमेरिकेत 2 मंदीमधील अंतरही खूप बदलले आहे. पूर्वी 18व्या शतकात अमेरिकेत मंदी सरासरी 2 वर्षांनी यायची. ती आता 20व्या शतकात दर 5 वर्षांनी येते. मागील अर्ध्या शतकात तर ती दर 8 वर्षांनी येत आहे. मी आता लिहिताना अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने वाटचाल करते आहे असे वाटते खरे, पण ती 12 वर्षांनी येत आहे. मागची 2007 साली आली होती. अमेरिकेतील यादवी युद्धानंतर काळाचा जर विचार केला तर हे अंतर सगळ्यात मोठे आहे. मंदीची वारंवारता कमी का झाली यावर अनेक सिद्धांत मांडले गेले. एक सिद्धांत म्हणतो की फेडरल बँक आता उद्योगचक्राचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षमतेने करत आहे. दुसरा सिद्धांत म्हणतो गेल्या 50 वर्षात उत्पादन क्षेत्रात अतितेजी मंदी सेवा क्षेत्रापेक्षा जास्त आहे. याआधी या उलट घडत होते. काही जण थोडासा निराशेचा सूर लावून म्हणतात की जरी मंदीचे सावट जरी कमी वेळा आले तरी तेव्हा ती येते तेव्हा ती फार तीव्र असते. पण आपल्याला मंदी कमी वेळा का येते यामागील कारणे शोधून काढायची नाहीत. गोष्टी बदलल्या आहेत हे स्पष्ट आहे आणि आपल्यासाठी ते पुरेसे आहे. या इतिहासात घडणारे बदल आपल्याला गुंतवणुकीच्या निर्णयावर कसा प्रभाव टाकतात हे कळण्यासाठी आपल्याला एक अत्यंत बुद्धिमान श्रेष्ठ गुंतवणूकदारांची कारकिर्दी पाहिली पाहिजे. बेंजामिन ग्राहमने लिहिलेले द इंटेलिजंट इन्व्हेस्टर हे पुस्तक एका सिद्धांतापेक्षा जास्त काहीतरी आहे. तो या पुस्तकात व्यावहारिक दिशादर्शक सल्ले देतो. अशी काही गणिती सूत्रे सांगतो जी गुंतवणूकदार गुंतवणुकीचे निर्णय घेताना वापरू शकतो. मी ग्राहमचे पुस्तक तरुण वयात वाचले. तेव्हा मी गुंतवणुकीची बाराखडी शिकत होतो असे म्हटले तरी चालेल. या पुस्तकात दिलेले सूत्रांकडे मी तेव्हा आकर्षित झालो कारण ती सूत्रे म्हणजे श्रीमंत होण्याची पायरीने दिलेले धडे होते. फक्त हे धडे गिरवायचे इतके सोपे होते ते. पण तुम्ही जेव्हा याचा वापर सुरू करता तेव्हा तुमच्या लक्षात एक गोष्ट येऊ लागते. यातील काहीच सूत्रे काम करतात. ग्राहमने असा सल्ला दिला आहे की ज्या स्टॉकची किंमत त्याच्या निव्वळ कार्यकारी मत्तेपेक्षा कमी आहे, बँकेतील रोख वजा सगळी कर्ज, त्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी. ही कल्पना अत्यंत भारी वाटते, पण प्रत्यक्षात कुठलाही स्टॉक एवढ्या कमी किमतीत मिळत नाही आणि समजा मिळाला तर खुशाल समजावे की त्या स्टॉकच्या लेखनात काहीतरी लबाडी आहे. ग्राहमने स्टॉक विकत घेण्यासाठी सांगितलेल्या अनेक निष्कर्षांपैकी एक निकष होता की पारंपरिक गुंतवणूकदारांनी ज्या स्टॉकची किंमत त्याच्या पुस्तकी मूल्यापेक्षा 1.5 पटीने जास्त आहेत ते टाळावेत. आता हा निकष जर तुम्ही मागच्या 10 वर्षात पाळला असता तर तुम्हाला बँक आणि विमा कंपन्यांची सोडून एकही स्टॉक विकत घेता आला नसता. हा निकष त्यामुळे सध्याच्या जगात पाळता येणे अशक्य आहे. द इंटेलिजंट इन्व्हेस्टर हे या विषयातील सर्वश्रेष्ठ पुस्तक आहे यात शंका नाही. पण त्यात दिलेले निकष किंवा सूत्रे वापरून फायदा मिळालेला गुंतवणूकदार मी तरी आजवर पाहिलेला नाही. या विषयांना वाहिलेल्या इतर पुस्तकांच्या तुलनेत या पुस्तकात ज्ञान खचाखच भरले याबद्दल शंकाच नाही, पण त्याच्या उपयुक्ततेबद्दल शंका घेण्यास भरपूर वाव आहे. मग काय झाले असावे? ग्राहमचे ज्ञान म्हणजे एक दिखावा होता का? मग त्याची सूत्रे का चालत नाहीत? मुळीच नाही, कारण तो स्वतः एक यशस्वी गुंतवणूकदार होता. त्याच्या यशामागील मुख्य कारण होते त्याचा व्यावहारिकपणा. वेळ प्रसंगी तो बाजारातील लोकप्रिय ठरलेल्या निर्णयाविरुद्ध निर्णय घेण्यास भिचकत नसे. तो कुठल्याच कल्पनांना चिटकून राहण्याचा दुराग्रह धरत नसे. जर बहुसंख्य गुंतवणूकदारांनी एखादी कल्पना उचलून धरली तर त्याचे पुढे काय होणार हे ओळखण्याची त्याची क्षमता होती. जॅसन झ्विक, ज्याने नंतर ग्राहमच्या पुस्तकातील काही भर घातली, तो लिहितो, ग्राहम सतत त्याची गृहीतके तपासत असे. ती वापरून प्रयोग करीत असे. त्या सूत्रामधील कुठली चालतात याचा शोध घेत असे. नुसती कुठली चालत होती ते नाही तर वर्तमानात कुठली चालतात हे शोधून काढत असे. द इंटेलिजंट इन्व्हेस्टरच्या प्रत्येक नवीन आवृत्तीत जुन्या सूत्रांची हकालपट्टी व्हायची आणि त्याची जागा नवीन सूत्रे घ्यायची. कारण असे ती आता की आपण करीत नाहीत किंवा पूर्वीसारखी चांगले काम करीत नाहीत. आता सध्याच्या परिस्थितीत ही नवीन सूत्रे बरोबर काम करत आहेत असं वाटतंय. ग्राहमवर जी टीका केली जाते ती म्हणजे त्याच्या 1972 सालच्या आवृत्तीत सगळी सूत्रे कालबाह्य होती.
आता या टीकाचे एकच उत्तर आहे, बरोबर आहे. पण त्या सूत्रांची 1965 सालातील आवृत्तीतील सूत्रांची जागा घेतली होती. 1965 सालच्या सूत्रांनी 1954 सालच्या सूत्रांची जागा घेतली होती. 1954 सालच्या सूत्रांनी 1949 सालच्या सूत्रांची जागा घेतली होती. आणि ही सूत्रे 1934 साली लिहिलेल्या त्या सिक्युरिटी ॲनालिसिस या पुस्तकातून घेतली होती. ग्राहमचा मृत्यू 1976 साली झाला. त्याने प्रस्थापित केलेल्या निकषात त्यानेच 5 बदल केले होते. तर ते निकष 2020 साली कसे वापरता येतील किंवा 2050 साली कसे वापरता येतील. त्याच्या मृत्यूच्या काही महिने आधी त्याला विचारण्यास आले, प्रत्येक स्टॉकचे विश्लेषण करण्याचे त्याचे आवडे धोरण आहे का, याचा तो आग्रह धरत असे. त्याने उत्तर दिले, सर्वसामान्यपणे नाही. योग्य संधी शोधण्यासाठी ते आवश्यक आहे. असा सल्ला मी आता देत नाही. हे धोरण आणि विश्लेषण 40 वर्षापूर्वी जेव्हा माझे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा ठीक होते. पण आता परिस्थिती प्रचंड बदललेली आहे. काय बदललेले आहे? संधीची माहिती सर्व दूर पसरल्यामुळे स्पर्धा वाढली. माहिती तंत्रज्ञानामुळे माहिती सहज उपलब्ध होऊ लागली. जसे उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योग उभे राहिले, तसे अर्थव्यवस्थेचेही रूप बदलले. या नवीन उद्योगाची चक्रे वेगळ्या गतीने फिरतात आणि ते पैसाही वेगळ्या प्रकारे वापरतात. गोष्टी बदलल्या आहेत. गुंतवणुकीच्या इतिहासावर एक टोमणा नेहमी मारला जातो की जेवढे तुम्ही जास्त मागे तेवढा तो इतिहास तुमच्यासाठी निरुपयोगी आहे. गुंतवणुकीच्या इतिहासात जे तुमच्या हाती लागते त्याचा आता उपयोग शून्य आहे. बरेच अर्थतज्ज्ञ आणि गुंतवणूकदार अभिमानाने सांगतात की त्यांचा अंदाज हा मागील शेकडो वर्षाच्या अनुभवावर आधारित आहे. पण अर्थव्यवस्था विकसित होत असते. त्यामुळे सगळ्यात अलीकडचा इतिहास हा भविष्याचा वेध घेण्यासाठी नेहमी जास्त उपयुक्त असतो. गुंतवणूक क्षेत्रात 4 शब्द विनोदाने उच्चारले जातात. यावेळी वेगळं घडतंय. तुम्हाला जर एखादा अंदाज व्यक्त करणाऱ्या माणसांचा आवाज बंद करायचा असेल तर फक्त म्हणा हं, म्हणजे यावेळी काहीतरी वेगळं घडतंय असं म्हणायचे आहे का तुम्हाला. गुंतवणूकदार जॉन टेम्पल्टन म्हणतो, या क्षेत्रात सगळ्यात धोकादायक शब्द म्हणजे इट इज डिफरंट दिस टाईम. टेम्पल्टनने हे मात्र मान्य केले आहे की 20% वेळा तरी वेगळे काहीतरी घडते. जग बदलत असते, हे सत्य आहे आणि ते बदल कालांतराने फार महत्त्वाचे ठरतात. मायकल बॅटनिक म्हणतो, या क्षेत्रात सगळ्यात धोकादायक 12 शब्द कुठले असतील तर ते हे. सगळ्यात 4 धोकादायक शब्द असतील तर हे आहेत, यावेळी वेगळं घडतंय. याचा अर्थ असा नाही की पैशाचा विचार करताना आणि इतिहासाकडे संपूर्ण दुर्लक्ष करायचे. पण त्यात एक सूक्ष्म फरक आहे. इतिहासातून तुम्ही काय शिकाल? उदाहरणार्थ, हाव आणि भीतीचे नाते काय असते, माणसे तणावाखाली कशी वागली, प्रोत्साहाने त्यांच्यात काय फरक पडतो, अशा सर्वसामान्य गोष्टींसाठी इतिहासाचा निश्चितच उपयोग होतो. पैशाचा इतिहास तसल्या गोष्टींसाठी उपयुक्त आहे हे कोणी नाकारू शकत नाही. पण बाजाराचा विशिष्ट कल, विशिष्ट रोखे व्यवहार, काही विशिष्ट बाजार इत्यादी आणि माणसाने त्याचे पैसे कसे वापरावेत, त्याचे काय करावे, या सगळ्या गोष्टी प्रगलित उत्क्रांतीत उदाहरणे आहेत. इतिहासकार भविष्यवक्ते नसतात हे लक्षात घ्या. मग एक महत्त्वाचा प्रश्न मांडता येतो की भविष्याचा विचार कसा करावा आणि त्यासाठी योजना कशा आखाव्यात, ते आपण पुढच्या प्रकरणात वाचूया. तर मित्रांनो, हा प्रकरण इथेच संपतो. तुम्हाला जर हे प्रकरण आवडलं असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर भेटू मग नवीन प्रकरणामध्ये. चला, बाय बाय.